सगळ्यात आधी कढईत तेल गरम करा. तेल तापलं की त्यात बारीक चिरलेला कांदा टाका. आता त्यात धणे, दालचिनीचा छोटा तुकडा, जिरे आणि ठेचलेली लसूण घाला. हा सगळा मसालेदार परिवार एकत्र परतून घ्या. कांदा छान सोनेरी झाला की त्यात चिरलेला टोमॅटो घाला. आता हे मिक्सरमध्ये टाका आणि एकदम स्मूथ पेस्ट करून घ्या. पुन्हा कढईत थोडं तेल गरम करा. त्यात तयार केलेली पेस्ट घाला. आता येतो खरा तडका. धणे पावडर, अंबारी मसाला, लाल तिखट, हळद सगळं छान मिक्स करा. मसाल्याचा सुगंध आला की समजा अर्धी लढाई जिंकली. आता रात्रभर भिजवलेले हरभरे म्हणजे चना घाला. थोडं पाणी घाला, हलवून घ्या आणि कुकरचं झाकण लावा. कुकरचं झाकण लावा. 5 ते 7 मिनिटं शिट्टीची वाट बघा. कुकर उघडा आणि बघा, आपल्या घरातला ढाबा रेडी आहे. कणकेचे छोटे गोळे करा. लाटून गरम तेलात सोडा. पुरी फुगली की मन सुद्धा फुगतं बरं का. सोनेरी तळून काढा. आता प्लेटमध्ये गरमागरम छोले वाढा. बाजूला फुगलेल्या पुरी ठेवा. वरून थोडी कोथिंबीर पेरा आणि बस. आजचा मेनू छोले पुरी.